एका लग्नाची दुसरी गोष्ट. माझा US चा जो इंटरव्ह्यू स्काईप वर होणार होता ना, तो आता इन पर्सन होणार आहे हैदराबादला. वाव, काँग्रेट्स. नाही, काँग्रेट्स वगैरे असं काही आनंदी होण्यासारखं काही नाहीये. मला बहुतेक US च्या जॉबवर पाणी सोडावं लागणार. काय? किंचाळ नको, मला बहुतेक या US च्या जॉबवर पाणी सोडावं लागणार. हा, नाही पण का का हा. का म्हणजे त्या जॉबच्या इंटरव्ह्यूच्या ज्या टेंटेटिव्ह तारखा आहेत त्या आणि आपल्या हनीमूनच्या टेंटेटिव्ह तारखा या सेम आहेत यार. म्हणजे मी हनीमूनला गेलो तर इंटरव्ह्यू मिस होईल आणि हनीमूनला जाणार नाही असं मी म्हणू शकत नाही. अरे मग तू केरळहून जा ना हैदराबादला. हे तुमच्या ऍड फील्ड सारखं सोपं नाही का? 4 ड्रॉइंग काढली की काम झालं. सॉफ्टवेअर इंजिनियरचा जॉब आहे, त्याचा इंटरव्ह्यू आहे. खूप मेहनत, खूप तयारी करायला लागणार. माझी सगळी प्रेझेंटेशन अप टू द मार्कच पाहिजेत, नाहीतर जॉब जाईल हा हातचा. कळतंय का तुला? तू नको टेन्शन घेऊ, होईल सगळे. तुला काय होतंय बोलायला? तुला काय होतंय? हा सगळा प्रॉब्लेम आहे ना, हा तुझ्याशी लग्न केलं ना तेव्हापासून सुरू झालाय. हे सगळं विचित्र प्रकरण सुरू झालंय. काय आधी काय समारंभ करा, मग सागर संगीत साखरपुडा, लग्न, आता काय तर हनीमून. या सगळ्यामध्ये मी किती भरडलो जातोय हे मला माहितीये. मी एकटा आहे ग युद्ध करायला या सगळ्यांची. आणि माझं करिअर, माझा जॉब, माझे अम्बिशन्स हे सगळं स्टेकवर लावून इथे उभा आहे मी. तुला काय होतंय बोलायला? मी स्वतःचं फ्रस्ट्रेशन दुसऱ्यावर काढते तेव्हा समोरच्याला काय त्रास होत असेल ते आता मला कळतंय तुझ्यामुळे. थँक्स घनश्याम, आणि सॉरी. मी आतापर्यंत जेव्हा जेव्हा तुला असा त्रास दिलाय त्याबद्दल सॉरी. आणि आता मी तुला सांगू इच्छिते की लॉजिकली विचार करता, नाही जो की तू करू शकत नाहीये सध्या हे मला कळतंय, पण लॉजिकली विचार करता आपण लग्न करायचं ठरवलं कारण तुला अमेरिकेला जायचं. ऐक, तुला आता खूप राग आलाय आणि तुला चिडचिड होते आणि तुला झेपत नाहीये तुझं जे चाललंय ते मी समजू शकते. पण त्यामुळे मग आपण आता काहीतरी त्याच्यावर मार्ग काढूया. हा, आपण काय करू शकतो? आपण घनश्याम, तुला रस्त्यावरची भेळ खायची आहे का? मला भूक नाही. बाप रे, मी तुला तुझ्या पद्धतीचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला पण तू नको म्हणतोयस, तू खायला नको म्हणतोयस. म्हणजे फार सिरियस सिच्युएशन. नाही, मला खायला नकोय, मला खायला नकोय. मी चाललो. एक मिनिट थांब. तू वेडा आहेस का? तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नको. अरे काहीतरी सोल्युशन निघेल. अरे खूप आयुष्य पडलंय आपलं. तू अगं मी काय आत्महत्या करायला जात नाही काय? मी सलून मध्ये जातोय. सलून मध्ये का जातोयस तू? सलून मध्ये जातोय कारण सलून मध्ये गेलं ना की असं ते डोक्यावर तो मसाजर फिरवतात आणि तो एकदा मसाजर डोक्यावर फिरला ना की डोकं शांत होतं माणसाचं. नाही हसू नको, तुला खरं सांगतो. तो असा मसाजर फिरला ना, असा नुसता आवाज आला ना तरी असं वाटतं की आपल्या मनात जी डोक्यात अशी विचारांची ढेकळं निर्माण झालेली आहेत, तो असा मसाज रूपी रोड रोलर ती सगळी ढेकळं अशी सपाट करतो आणि आपलं डोकं शांत होतं. ओके, या कूल. मग तू जा ढेकळं फोडायला. ओके, मी जाते आता एकटीच फिरायला. ओके. हा, तू कुठे जाणार? जाते मग मी. काय आता तू असा मेन्स पार्लर मध्ये जाणार आहेस? तिथे समोर तर मी अशी बसू शकत नाही, ज्याकडे कौतुकाने बघत कसा ढेकळं फोडतोय. मला जायला लागेल कुठेतरी. तू मला टोमणे मारू नको. मी नाही जात पार्लर मध्ये. मी नाही जात. मी दुसरा काहीतरी सोल्युशन काढतो. मी दुसरी काहीतरी युक्ती लढवतो. माझी डोक्यातली ढेकळं इथेच फोडून काढायला. कशी? या सिच्युएशन वर काहीतरी लॉजिकल सोल्युशन शोधून. एक मिनिट घनश्याम, तू का चिडचिड करतोयस? मगाचपासून मी शांत राहण्याचा प्रयत्न करते पण तुझं चालूच आहे. हा, जरा शांत हो. तू काय सोल्युशन काढणार आहेस? तू हाच निर्णय घेणार आहेस ना की उद्या आपण हनीमूनला जायचं नाही, हो ना? डार्लिंग, स्वीटहार्ट, हे बघ, तू ना रागव नको. मला माहिती आहे तू रागवलेस. तुला जायचंय माझ्याबरोबर हनीमूनला. खूप प्लॅन्स केलेत तू मनातल्या मनात माझ्या बरोबरच्या हनीमून. तो टाइम नाही तुला राग. आय एम रिअली सॉरी. हे बघ, आपण जाऊ परत कधीतरी हनीमूनला. गप्प बस. मी का नाराज आहे? मी का चिडेन? मला नाही जायचंय हनीमूनला. मला आपल्या दोघांवर लादलं गेलंय हनीमूनला जाणं. तू गप्प बस. आपण उद्या काय सांगणार आहोत याचा विचार कर. घरी काय सांगणार आहोत आपण? मी अजून काही विचार केलेला नाहीये. तुला काही सुचतं का? ते सुचवण्याचं डिपार्टमेंट तुझं आहे ना.
घनश्याम, अरे उद्या पहाटे फ्लाईट आहे आपली, लवकर काहीतरी सुचायला हवंय. एंगेज कैसे रह सकता है फोन? मेरे साथ तो बात नहीं करे. मोबाइल पे रखा था अभी. शे, फोन उचलत नाही म्हणजे काय? झोपा काढत असतात सारखे. हा गब्बू, अगं माझी शोना, तू कशी काय आता इथे आलीस? मला वाटलं म्हणून आले. ए, असं वाटलं म्हणून सारखं सारखं उठसूट माहेर नाही निघून यायचं. काय म्हणतील कायांकडची लोक? नाही नाही, म्हणजे ती चांगली आहे म्हणून काय त्यांचा इतका गैरफायदा नाही घ्यायचा. आणि माती मऊ सापडली म्हणून कोपरात नसतं खणायचं. गब्बू बच्चू, अब वो तेरा घर है. आत्ती, मी का नाही यायचं इथे? हे माझं घर नाहीये. हा बच्चू, हे पण तुझंच घर आहे. पण रोज रोज माहेरी येणाऱ्या मुली सासरी रमत नाहीत असं म्हणतात. असं काही नसतं ग. आणि ना पप्पांना करमत नाही माझ्याशिवाय, मग मला ते हवालदिल होतात, मला नाही बघवत. हो, पण त्याला येतं सवय करायला हवी की नाही? काय अगं, सासर हेच तुझं घर आहे ग बाळा. हे बघ, जितकं ह्या घराने तुला दिलंय ना, तितकंच तुला त्या घराला द्यायचं असतं. तेव्हा संसार सुखाचा होतो. काही नसतं ग, मला नाही पटत. पटवून घ्यावं लागेल. पटवून घ्यावं लागेल की नाही माझ्या बच्चूला? मग हे बघ, तू जेव्हा सासरच्या ना आपलंसं करशील ना, तेव्हाच तुझ्या लेकीला माहेर मिळेल की नाही? आत्ती, मला मुलंच झाली नाहीत तर? गब्बू, तुला तर नाही नाही, म्हणजे मला समजा मुलगा झाला तर? हा, तरी तुझ्या मुलाला आजोय हवं की नाही? हवं की नाही? मग ना, तू बहस मत कर मेरे साथ, बहस मत कर. आता मी काय सांगते ना ते नीट ऐक. गब्बू, हे असे वाद घालून तू जिंकू शकतेसच ग, पण ते वरवरच असत. पण जेव्हा तू माणसांची मन जिंकशील ना, तेव्हा तू खरी जिंकतेस. कळलं का काही? कळलं. शोनू माझ. का? कशासाठी? घनश्याम, तू का असं वागला? का का काय झालं मानव? म्हणजे मला तू एकदम सिरियस काय झालं? आपली चर्चा झाली होती तेव्हा तू म्हणाला होतास की मला हनीमूनला जायचं नाहीये, आणि तो निर्णय मला खूप आवडला होता. आणि मी हे काय ऐकतोय? तू जातोयस? हो हो, म्हणजे हो नाही नाही. अरे म्हणजे हनीमून हा कॉन्सेप्टच चुकीचा आहे. गैर आहे, बोरिंग आहे, इरिटेटिंग आहे. करेक्ट आहे, मला मान्य आहे. मग? आणि मला तुझं सगळं म्हणणं पटलं. मग पण कसं आहे मानव, राधाला कोण समजवणार यार? काय? राधाला हनीमूनला जायचंय? हो, म्हणजे तिच्या फार अशा रोमॅन्टिक कल्पना आहेत हनीमून बद्दलच्या, यु नो, फिल्मी टाइप्स. नाही, राधा अशी नाहीये. अरे लग्नानंतर सगळ्या बायका तशा होतात. राधा सुद्धा? हो, सगळा मानव. म्हणजे मी तिला सांगायचा प्रयत्न केला की हनीमून वगैरे काही वर्क नाही होत, कॉन्सेप्ट चुकला. पण तिने ठरवलं अरे मनात, यु नो, तिला काय त्या केरळला जायचंय आणि त्या बोटीच्या डेकवर असं उभं राहायचं आणि मग असे टायटॅनिक सारखे असे हात पसरवायचे आणि मग मागणं असे हात धरून अशी ती टायटॅनिकची अशी पोज घ्यायची तिला माझ्या बरोबर. तर काय म्हणजे, आणि हे बघ, मला तुझं म्हणणं 100% पटतंय मानव. पण यार, तू मित्र असलास तरी ती बायको आहे ना, आणि तिचं मला ऐकावंच लागणार राव, काही इलाज नाही. मी तुमच्या हनीमून दौऱ्याचा निषेध करतो. बरं, तुझ्यासाठी काय आणू केरळवरनं?
हे बाहेर निघालात कुठे तुम्ही? ऐक ना, उद्या घना आणि राधा केरळला जायचेत ना, तर माझ्या डोक्यात एक छानशी कल्पना आली की आपण आपल्याकडून त्यांना असं एक गिफ्ट घेतलं पाहिजे. गिफ्ट म्हणजे कॅमेरा. हा कॅमेरा? अगं आपला घरातला कॅमेरा आहे ना छोटा, तो खूप जुना झालेला आहे. हो. बाजारात तुला सांगतो एक से एक कॅमेरे आलेले आहेत. त्यानिमित्ताने कॅमेरा घेणं होईल ग. म्हणजे या दोघांनी वापरला ना कॅमेरा की घरातले इतर सगळे जण वापरतील. शिवाय आपण त्या दोघांना लग्नाप्रित्यर्थ जे गिफ्ट दिलं होतं की नाही, हनीमून पॅकेज, ते आता काय रद्दबातलच झालेलं आहे. तेव्हा आपण आपल्याकडनं दोघांसाठी काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे ना. पण आपल्याला त्या पॅकेजचे पैसे परत मिळतील का? इथं कोणाला हवेत पैसे? म्हणजे आणि ते बरे पैसे देतील. पण मुळात आपलं काय ठरलेलं आहे, हा आपण बर्फ पाहायला जायचंय ना. तुमचं आपलं काहीतरी आता कुठे आपण? त्यावर चर्चा करण्यासाठी वेगळं पार्लमेंट बोलवू. ती चर्चा इथे नको. हा मी आलो जाऊन. ऐका माझं. अहो दिगंबर भाऊजीने पण हेच ठरवलंय. त्यांचं पण ते हनीमून पॅकेज रद्द झालं ना, मग त्यांनी पण घनाला कॅमेराच द्यायचं ठरवलंय. तिघांनी? हो. काय झालं, मी सकाळी गच्चीवर कपडे वाळत घालायला गेले ना, तेव्हा हे दोघं जण जिन्यात उभं राहून बोलत होती. त्यांनी पाहिलं नाही मला, पण मी त्यांचं बोलणं ऐकलं ना. मग आता पुन्हा 2-2 कॅमेरे झाले म्हणजे. हा दिघा आहे ना, दिघ्याला हाणला पाहिजे. बालपणापासून त्याची खोड आहे माहितीये, माझं अनुकरण करायची. मूर्ख कुठचा. म्हणजे ओरिजिनलिटीच्या नावाने बॉम्ब आहे त्याची. कमालच करताय. आपण आत्ता बोलतोय, ते सकाळी बोलत होते. हे बघ, मला ही मूळ कल्पना काल रात्री स्वप्नामध्ये सुचलेली आहे. ठीक आहे, पण आता काय करायचं? आता काय करायचं, या दिघ्याने डोक्यात घेतलं ना, म्हणजे या संध्याकाळी ऑफिसमध्ये ना कॅमेरा घेऊन येणार. मी आणला की 2 कॅमेऱ्यांचा घोळ. नाही, आता आपल्याला काहीतरी वेगळा पर्याय शोधला पाहिजे. मी काय म्हणते, नाही, तू एक कडक चहा करतेस का? थोडं आलं घाल त्याच्यामध्ये. काय ना, चहाचा घोट पोटात गेला ना की माझ्या डोक्याच्या खिडक्या उघडतात. तुम्हाला चहा प्यायला काहीतरी बहाणाच हवा असतो. हो, मी पुस्तकात लिहिणार आहे. चहा प्यायचे 101 बहाणे. लेखक श्रीपाद काळे. चहा पण आणतेस ना? मी चहा 1 कप. आलं घाल. सॉरी मानव, अरे दिसत नाही का तुला? राधा, तू माझ्यावर धडकलीस. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय म्हणून मला दिसत नाहीये. तुझा काय प्रॉब्लेम आहे? तुला दिसत नाहीये? राधा, मी पाठमोरा उभा होतो. सो इट्स ओके. हे काय राधा, तुझ्या डोळ्यातून पाणी काय येतंय? अगं, तुझ्यासारख्या सॉलिड, हुशार, सुंदर अशा मुलीच्या डोळ्यात पाणी म्हणजे. एक्सक्यूज मी. राधा, तुझ्या डोळ्यात मी पाणी नाही बघू शकत. वेल, मग डोळ्यात काय गेलंय ते बघ प्लीज. हं? बघ, नीट बघ ना. हो हो हो. नाही नाही नाही, सुख दिसत नाहीये तुझ्या डोळ्यात. काय? हो, मी आता बघितलं. सुख नाहीये तुझ्या डोळ्यात. मानव, मी तुला डोळ्यात कचरा गेलाय का बघायला सांगितलं? तू काय बोलतोयस? तुझे भावनिक भूकंप सुरूच आहेत का अजून? या हादऱ्याने तू हादरशील एक दिवस. काही बोलतोस खरं तू? राधा, भूकंप आणि प्रलय कधीच येऊन गेलेत माझ्या आयुष्यात. आता कशाच काही वाटत नाही. मानव, काय बोर करतोस रे? तुला असं सतत काहीतरी अगम्य न कळणारं बोललंच पाहिजे का? कंटाळा येत नाही का तुला असं वागून? नाही, कंटाळा नाही येत मला. कारण मी कारण नंतर ऐकते. मी आले जरा बघून. आपकी आंखों में वो हंसती हुई चांदनी नहीं, आपकी बातों में उदासी भरी रहती है. कौन है इसकी वजह हम जानते हैं, लेकिन हमारी निगाहें डरी रहती हैं. सुख
हा प्लॅन आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. झाली का तयारी? हो होते. हे घे. म्हणजे बापरे, एवढा चिवडा? म्हणजे काय? दादा अरे मी ट्रेननी जाणार आहे, एकटी जाणार आहे, माझ्या 6 बॅग्स आहेत अजून, त्यात हा चिवडा काय आहे तू करतोय? एवढा चिवडा मला द्यायला सभा उल्हासरावांना आवडतो चिवडा. अरे हो, म्हणून काय बरं झालं? दुसरं मला सांग, एक तर मी तुला इथे मुंबईला बसवून देणार गाडीमध्ये, तिथे उल्हासराव उतरवून घेणार, तुला सामानाची करायचं काय मला सांग? वा रे वा, असं काय करतोस तू? आणि त्याशिवाय लाडू देणारच आहेस हो, तू. ते आता आणि डोळ्याला ते बसवून सुद्धा असंच असतील ना, एवढा डबा भरून. अगं असायलाच पाहिजे. तू जातेच म्हणजे काय, एवढं का देणार आहे मी? बरं एकदा तू गेल्यानंतर मला सांग, इथे आहे कोण, कोणासाठी करणार आहे मी? झालं पुन्हा सुरू? अरे मी काय कायमची चालले का? काही दिवसांनी परत येणारच आहे. आणि राधा सुद्धा इथे हाकेच्या अंतरावर तर राहते. ए तू असं उदास होणार असशील ना तर मला अजिबात आवडणार नाही. हा, आणि राधाला जर कळलं तर काय होईल? का फोन करू तिला मी? नाही, तिला अजिबात त्रास देऊ नको ना? नाही. मग प्रॉमिस दे मला. काय? त्याच्या पुढे मी एकटा आहे असं म्हणत बसणार नाही. एक लफ्ज बी नाही. तू ना बेबे म्हणजे ताई नाहीस ग, माझा दादा आहेस. काय तू दादागिरी करतोस? घाबरतोय मी चक्कर तुला. तिथे आल्यापासून बघ ना कसा मी घाबरू नये तुला. सगळं ऐकतोय की नाही तुझं मी? ऐकायलाच पाहिजे. कळलं ना? सगळं सहन करायला लागणार आहे माझं. करता आलोच की, केलंच की सहन आतापर्यंत. बेबे राधाच्या लग्नासाठी काय काय केलं नाही का आपण? खरंय रे बाबा. आता सगळं आठवून हसू येतंय आपल्याला. किती खोटं बोलायला लावलंस तू मला. चला पण एकदा गाईच्या गळ्यात घंटा बांधली. एक गाईच्या गळ्यात नाही, मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायला कठीण असते असं म्हणतात. हमारे इंदौर में गाईच्या बांधतात. कळलं? हो का? बरं बाबा, गब्बूच्या गळ्यात घंटा बांधली. हो, ते सगळ्यात कठीण. तू होतीस म्हणून सहज शक्य झालोय. माझ्या एकट्याच्यानी काही झालं नसते. झालंच नसतं. मी आले नसते तर काही झालं नसतं. इतके दिवस होते बेबी, आता तू निघालीस. आता तू नसण्याची सवय करायला हवी नाही मला. कसं आहे बघ, सारख्या नाही यायला सवयी मोडायच्या आम्ही सारख्या. म्हणजे तू लहान होतीस, कॉलेजमध्ये होतीस, माझ्याकडे होतीस, मला असं वाटायचं आपली बहीण आहे, छोटी आहे, पण नाही, एकदम बघता बघता लग्नच निघालं की तुझं. आणि काय गेलीस तू. राधाची आई मंजिरी ती तर म्हणजे कमाल. तिने जी काय गंमतच केली ना एक दिवशी. अचानकच निघून गेली ग कायमची. आणि आता राधा. काही नाही, मी तुला सांगतो बेबी, एकूण आयुष्यभर सवयी मोडायची सवय करायची. आता चला ते काय लाडू वाट बघतायत माझी. दादा आपण दोघं मिळून लाडू वळूया. ये. काय सांगतो भूषण्या? नक्की होईल ना? सुपर. डन डन डन. हा भुसण्या झाली? चावट विनोदांची देवाणघेवाण झाली? छ्या, त्यासाठी फोन कशाला? SMS आहेत ना. श्याम, काय करायचंय आपण? काय आज मी खाली तू वर? ते नाही म्हणते मी. उद्याचं काय करायचंय आपण? उद्या तू खाली मी वर. एक मिनिट श्याम, आपण जातोय का उद्या केरळला? तू सांगितलंस का आई बाबांना की आपण जाणार नाही आहोत हनीमूनला म्हणून? तू वेडी आहेस का राधा? मी जर माझ्या घरच्यांना सांगितलं की मला हैदराबादला इंटरव्ह्यू आहे म्हणून मी केरळला हनीमूनला जाणार नाहीये, तर आई बाबा काय
गंगा यमुना पण मला काळ्या पाण्याची शिक्षा देतील. अगेन्स्ट आहेत ग, अगेन्स्ट आहेत. या घरचे सगळे मी अमेरिकेला जायच्या अगेन्स्ट आहेत. आणि आता काय, त्यांना वाटतंय की माझं लग्न झालंय त्यामुळे मी अमेरिकेचा नाद सोडलाय, मी सगळं विसरलोय. वेडे. नाही मग उद्या काय करतोय आपण जातोय का नाही जातो? घनश्याम एक मिनिट, हे बघ जे काही तुझं ठरलं असेल ना ते तू मला सांग, म्हणजे माझ्याशी शेअर कर. काय होईल माहितीये का, नाहीतर ते पाठदुखीसारखं होईल. म्हणजे तुला ऐन वेळेस काहीतरी सुचतं, तू काहीतरी थापा मारतोस आणि नंतर मला कळत नाही ते कसं सावरून घ्यायचं. तसं नको व्हायला. घनश्याम, हे असं आपण सारखं चुकत राहिलो ना तर 6 महिन्याच्या आतच पकडतील ते आपल्याला. तू ऐकतोयस का माझं घनश्याम? घनश्याम मी तू हाय माझा प्लॅन. प्लॅन आहे. शिक्षक चिंटूला विचारतात, सगळ्यात जुना प्राणी कोणता? चिंटू म्हणतो झेब्रा, कारण तो ब्लॅक अँड व्हाईट आहे. कुणी पाठवलाय हा प्लॅन? भुसण्या. या भुसण्याच्या तर नाही 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 नाही, थोडं चुकलंय ते. भुसण्याला ओरडू नको. मेसेज चुकीचा दाखवला, पण भुसण्याच मदत करतो. 1 मिनिट दे. हा वाच. नक्की? शुअर? हा प्लॅन आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.